अघोरी विद्या तंत्रमंत्र वर्षा बंगल्यावर काय रेड्याची शिंग पुरली काय काय झालं याच्या चर्चा वदंता वेगवेगळ्या वर्तमानपत्र बातम्या कर्णोपकरणी अशा खूप सगळ्या चर्चा झाल्या। या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची एकूण जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन होते हे जास्त गंभीर आहे। अजूनही आम्हाला कळलं नाही, चर्चा खूप येते की कुणाच्या तरी फोटोवर फुल्या मारल्या गेल्या। आम्ही खूप माहिती घेतो तेव्हा काही लोक दबक्या आवाजात म्हणतायत की अशा फुल्या या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस जी यांच्या फोटोवर फुल्या मारल्या। काय खरं काय खोटं आम्हाला माहित नाही, आम्हाला याची कल्पना नाही, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारण्या इतकी हिमाकत जर कोणाची होत असेल तर ही राज्याला हादरवणारी गोष्ट आहे। त्यामुळे हे कोण लोक आहेत, यांना का फुल्या माराव्याशा वाटतात, फुल्या मारण्यामागची यांची भावना काय आहे? म्हणजे खरातान करवी जर कोणी अशोक खरातच्या हातून कोणी तंत्रमंत्र विद्या करू पाहते, कोणी अघोरी विद्या करू पाहते, तर तो कोण आहे? असा कोण असेल की ज्याला काही फायदा होतोय? काय नेमकं हे घडत होतं? कारण महाराष्ट्राच्या शीर्षस्थानी असणारी ही एवढी महत्वाची नावं आणि त्यांच्या नावाच्या संबंधाने जर एवढ्या गंभीर चर्चा बाहेर येत असतील तर महाराष्ट्रातली जी जनसामान्य जनता आहे ती सुरक्षित आहे असे कसे मानावे? त्यामुळे SIT जर तपासाला वेग घेत नसेल तर या प्रकरणामध्ये अगदी CIDचा समावेश व्हावा असं आमचं म्हणणं आहे। कारण SIT अजूनही चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावत नाही। चाकणकरांना समन्स आलं असं साधारणतः 8 दिवसांपूर्वी कळलं, त्याच्या पुढचे 3 दिवस चाकणकरांनी सोयीस्कर मौन बाळगलं। 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला आणि त्या म्हणाल्या की असं समन्स मला आलंच नव्हतं। याचा अर्थ आम्ही काय काढायचा? चाकणकर SITला बोटावर नाचवतायत का? चाकणकर सांगू पाहतायत का की माझा पाठीराखा इतका मोठा आहे की SIT आणि या सगळ्या यंत्रणा याचा मला फरकच पडत नाही? की याचा दुसरा अर्थ काढायचा की लोक दबक्या आवाजात म्हणतात की बाबा SIT प्रमुखांची आणि चाकणकरांची चांगले गुड रिलेशन आहेत? आम्ही नेमकं काय म्हणायचं याला? कारण तपास पुढे जात नाहीये। तपास पुढे का जात नाही? अजूनही आर्थिक स्रोत का तपासले जात नाहीत? CDR बाहेरचा माणूस काढतो, SIT काढत नाही। हे SIT साठी गंभीर आहे। हे ब्रीच ऑफ प्रायव्हसी तर आहेच आहे, पण तो CDR SIT काढू शकत नाही हे SITचं अपयश वाटत नाही का? त्यामुळे परत एकदा विनंती की या सगळ्या लोकांची, कारण ऑन फ्लोअर ऑनरेबल चीफ मिनिस्टरांनी सांगितलेलं होतं की आम्ही आजी माजी सगळ्याच संचालकांची चौकशी करणार आहोत, गृह खातं चौकशी करणार आहे। पण आजी माजी संचालकांची चौकशी झालेली नाही, ती चौकशी होणं गरजेचं। जो कोणी असेल, मी पुन्हा म्हणते, जो कोणी असेल, जी काही 30-40 नावं आहेत त्या 40 नावांमध्ये कोण कोण आहे? काही जण असे पण आहेत जे आमच्या नजरेत आहेत की जे आमदार नाहीत पण आमदारापेक्षा कमी नाहीत, जे आमदार नाहीत पण आमदारापेक्षा कमी नाहीत आणि ज्यांचा वावर बऱ्यापैकी मंत्रालय आणि परिसरात आहे, अशी सुद्धा नावं यात आहेत। या सगळ्यांची चौकशीच्या संबंधाने वेगवान पावलं उचलली गेली पाहिजेत, अन्यथा एक मूवमेंट म्हणून आणि पुढचा स्टँड घ्यायचा म्हणून मग आम्हाला परत रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल। कारण प्रश्न महाराष्ट्रातल्या लेकी बाळींच्या इब्रतीचा आहे। मी हे पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की यातल्या बऱ्याच गोष्टी इतक्या संवेदनशील आहेत की त्यावर मी जाणीवपूर्वक ओपन अप होणं टाळते। जे काही दमानी यांनी केलं ते काय म्हणजे काय म्हणता येईल त्याच्यावरती न जाता किंवा ते सगळं करताना या सगळ्यांमध्ये मूळ विषय डायव्हर्ट होऊ नये म्हणून आम्हाला पुन्हा त्या विषयाकडे आणावं लागते। कारण 2 दिवस जाणीवपूर्वक विषय भरकटवायचा
आणि खरात आणि केसरकर आणि एकनाथ शिंदे आणि यांचं कॉल, याचं काय नेमकं झालं, ते कॉल कशासाठी, या विषयावरच यायचं नाही, हे योग्य होणार नाही. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचं निराकरण झालं पाहिजे आणि SITने याची उत्तरं दिली पाहिजेत. मी आठवण करून दिली पाहिजे की फलटण प्रकरणामध्ये अशाच पद्धतीने तेव्हा आम्ही आक्षेप नोंदवला होता जेव्हा चाकणकरने तुषार दोषींच्यासह पत्रकार परिषद घेतली होती. खरं तर जी माहिती अत्यंत अधिकृत, ज्याला हॉर्सेस माउथ म्हणतात, ती अधिकृतपणे त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, ती अशा पद्धतीने जाणं हे घातक आहे. शासन प्रशासन म्हणून घातक आहे, पण त्याही पेक्षा घातक हे आहे की ज्यांच्या संबंधाने माहिती आहे त्यांची चकार शब्दाने चौकशी होत नाही, त्यांच्यावर चकार शब्दाने बोललं जात नाही, त्याची वाच्यता होत नाही, किंवा दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांनी खरंच फोन केलेत का नाही केलेत तर का केलेत यावरती काहीच बोललं जात नाही. हे जास्त गंभीर आहे. त्यामुळे SITला विनंती असेल की आपण SIT म्हणून काम करत आहात, विशेष तपास पथक म्हणून काम करत आहात, तर आपल्या निदर्शनास आलेली व्यक्ती, वेदर इज मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, MLA, MP, बिझनेसमन, इंडस्ट्रियलिस्ट, बिलिनियर, मिलिनियर, व्हॉटएव्हर, पण त्यांची चौकशी तुमच्याकडून अत्यंत पारदर्शकपणे आणि निरपेक्षपणे होणं अपेक्षित आहे. ती झालीच